नमस्कार. विवेक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आजचा अत्यंत महत्त्वपूर्ण यूट्यूब व्हिडिओ घेऊन आलोय. तो म्हणजे शिपाई यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमाप्रसंगी मान्यवरांनी भाषण कसे करावे याचा नमुना पाठ सादर करत आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना या निमित्तानं सांगेल की जर तुम्हाला प्रभावी सूत्रसंचालन व उत्कृष्ट भाषण शिकायचं असेल तर निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा, कारण इथं दररोज नवनवीन मार्गदर्शन आपल्याला मोफत दिलं जातं. मंचावर उपस्थित आदरणीय मान्यवर आणि माझ्या प्रिय सहकारी, आज आपण एका अशा व्यक्तीचा गौरव करत आहोत ज्यांनी स्वतःच्या आयुष्यातील सुवर्ण काळ या संस्थेसाठी अत्यंत प्रामाणिकपणे खर्च केला. शिपाई हे पद नुसतं कामाचं नसते, ते कोणत्याही कार्यालयाचा भक्कम पाया असतो. आपले लाडके ज्यांचा सेवानिवृत्तीचा समारंभ आहे त्या शिपायांचं नाव या ठिकाणी घेऊन यांनी हाच पाया त्यांच्या निष्ठेनं मजबूत ठेवला. त्यांनी प्रत्येक काम अगदी वेळेवर पूर्ण केले आणि प्रत्येकाशी अत्यंत नम्रतेनं संवाद साधला. कठीण प्रसंग असो वा कामाचा मोठा ताण असो, ते कर्तव्यापासून कधीच मागे हटले नाही. उलट सर्वांच्या मदतीसाठी ते नेहमीच एक पाऊल पुढे राहिले. त्यांची सेवा ही केवळ नोकरी नव्हती, तर ती एक निष्काम कर्मयोग साधना होती. त्यांच्यातील साधेपणा, बोलण्यातील गोडवा आणि कामातील अचूक शिस्त आपल्या सर्वांना कायम प्रेरणा देत राहील. त्यांनी नेहमीच कामाला देव मानले, कामाला महत्त्व दिले आणि त्यातूनच आपल्याला मानवतेचा एक मोठा धडा शिकायला मिळाला. आजचा निरोपाचा क्षण खरं तर नक्कीच भावनिक आहे. उद्यापासून हाकेला ओ देणारा आणि हसत मुखानं आपल्या सर्वांचं स्वागत करणारा आपल्या हक्काचा माणूस कार्यालयात दिसणार नाही, पण त्यांनी केलेल्या कामाच्या आणि स्वभावाच्या गोड आठवणी मात्र या वास्तूमध्ये कायम गुंजत राहतील. सेवानिवृत्ती हा थांबण्याचा नव्हे तर मोकळेपणानं जगण्याचा नवा सुवर्ण टप्पा आहे असं मला वाटतं. आता कुटुंबासोबत निवांत वेळ घालवण्याची आणि रोजच्या धावपळीत मागे राहिलेल्या आवडीनिवडी पूर्ण करण्याची हीच खरी वेळ आहे. आयुष्याचा हा नवा प्रवास त्यांना भरभरून जगता यावा हीच या निमित्तानं सदिच्छा देतो. त्यांना पुढील निरोगी, आनंदी आणि समाधानी आयुष्यासाठी आमच्या सर्वांच्या मनपूर्वक शुभेच्छा. शेवटी मी एवढंच सांगेन की माणसानं केलेल्या प्रामाणिक कामाचा ठसा कधीच पुसला जात नाही आणि चांगल्या माणसाची आठवण कधीच विरळ होत नाही. आपले त्या संबंधिताचं नाव, यांचं कार्य आमच्या सर्वांच्या मनात असेच सदैव कोरलेले राहील. त्यांना पुढील वाटचालीला शुभेच्छा देतो आणि त्यांनी केलेल्या कामाप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रांनो, कसा वाटला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्समध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा. मित्रांनो, आपण हजारो सूत्रसंचालक वक्ते आपण घडवतोय आणि आणखीन देखील आपल्याला घडवायचंय. मिशनमध्ये आपल्याला सहभागी व्हायचं असेल तर निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.